नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या प्रत्यक्ष मार्गी लावण्याच्या उद्देशाने आनंद आश्रम येथे सुरू असलेल्या शिवसेनेच्या जनता दरबारातून आता ठाणे महानगरपालिकेतील प्रलंबित प्रश्नांनाही गती देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवरती माजी महापौर अशोक वैती आणि माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांनी सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रस्तावांचा पाठपुरावा केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जनता दरबारात ठाण्यासह विविध भागातील नागरिक आपल्या अडचणी मांडत आहेत. माजी महापौर अशोक वैती, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, माजी नगरसेवक मनोज शिंदे आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमातून अनेक प्रश्नांवरती तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. सभागृह नेत्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये कोविड काळात सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे पाठवणे, पंच ऑपरेटरच्या प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळवून शासनाकडे सादर करणे तसेच भांडार लिपिकांच्या प्रलंबित प्रस्तावांवरती त्वरित निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय विस्थापितांच्या पुनर्वसनासंदर्भातील प्रस्तावांवर सहाय्यक आयुक्तांशी समन्वय साधून आयुक्तांची मंजुरी मिळवणे तसेच नागरिकांच्या मालमत्ता कराशी संबंधित तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याबाबतही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आलेले आहे. या बैठकीला शिवसेना गटनेते पवन कदम, माजी नगरसेवक जनार्दन खेतले, ॲडव्होकेट सांगरे संबंधित अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवरती जलद कार्यवाही व्हावी यासाठी जनता दरबारातून प्रशासनावरती सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असल्याचं या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. जनता दरबारमध्ये बऱ्याचशा तक्रारी होत्या आणि काही प्रश्न प्रलंबित होते. ह्या संदर्भात आज या ठिकाणी जगदाळे साहेब यांच्या आपण बैठक लावली होती. बरेचसे प्रश्न जगदाळे साहेबांनी समजून घेतले आणि प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना बोलून आज मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न सुटले आहेत असं मला वाटतं. तर पुढचं जे काही विषय आहेत ते जगदाळे साहेब सांगतील आपल्याला. कर्मचाऱ्यांसंदर्भातला विषय होता, कोविड काळातल्या मुलांच्या संदर्भात होता, त्याच्यानंतर काही टॅक्स संदर्भातला होता, काही विस्थापितांचं पुनर्वसन होतं, त्याच्यानंतर कायमस्वरूपी नोकरी चतुर्थ श्रेणीतले कर्मचारी यांना वारसानी जे हे आहेत ते घेण्यासंदर्भातले विषय होते. आज जगदाळे साहेबांची तर सोयीस्कर चर्चा झाली आणि त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याला बोलून तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आपल्या सर्वांना माहित असेल, ठाणे शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे दिघे साहेबांच्या काळापासून त्या ठिकाणी आनंद आश्रमामध्ये सोडवले जात होते आणि ठाण्यातला सर्वसामान्य नागरिक एक विश्वासाने त्या ठिकाणी येऊन निश्चित प्रकारे दिघे साहेबांच्याकडे त्या अडचणी मांडत होते आणि त्याच पद्धतीनं आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अशोकजी वैती, आमचा राजू, या सगळी मंडळी त्या ठिकाणी आठवड्यातून 1-2 वेळा त्या ठिकाणी बसतात आणि प्रथेप्रमाणे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न ठाण्यामध्ये कुठे सोडवले जातात तर ते निश्चित प्रकारे ते आनंद आश्रमामध्ये सोडवले जातात. अशा प्रकारचा मेसेज एक ठाणे शहरातील सर्व नागरिकांच्याकडे आहे आणि त्या दृष्टिकोनातून नेहमी आठवड्यातनं त्या ठिकाणी बसून असणारे प्रश्न त्या ठिकाणी घेऊन आज अशोक वैती, राजेंद्र साप्ते आणि ही मंडळी माझ्याकडे आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी बसून प्रत्येक विषयानिहाय चर्चा केली आणि त्या विषयामध्ये कामगारांचे प्रश्न असतील, काही लोकांच्या घराचा प्रश्न असतो, शेवटी ठाणे शहरामध्ये राहणारा सर्वसामान्य नागरिक आणि त्याचं हित जपण्याचं काम गेली अनेक दशकं शिवसेनेच्या वतीने होत असतं. त्या दृष्टिकोनातून आम्ही आज संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून घेतलं आणि जे प्रश्न सोडवण्यासारखे आहेत ते प्रश्न निश्चित प्रकारे सोडवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. काही प्रश्न माननीय आयुक्तांच्या स्तरावर सुटण्यासारखे आहेत, ते माननीय आयुक्तांशी सुद्धा बोलून त्या प्रश्नाची सुद्धा उकल करून नागरिकांना दिलासा देण्याचं काम हे निश्चित प्रकारे आम्ही करणार आहोत. शेवटी हे सरकार, ही सत्ता ही सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे हे शिंदे साहेबांचं सातत्याने म्हणणं असतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. निश्चित प्रकारे अशोकजी वैती असतील, राजेंद्र साप्ते असतील, हे नेहमीप्रमाणे त्या ठिकाणावरून सर्वसामान्य नागरिकांचे व्यथा जाणून घेतात. त्याबद्दल प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचं कार्य
शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण बांधील आहोत. अशाच प्रकारच्या निश्चित प्रकारे जे काही सूचना असतील, जे प्रश्न प्रलंबित असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत.